फसवा प्रश्न म्हणता येईल. प्रश्न नीट वाचायचा आणि सोडवायचा. आमिरने 2000 रुपयाच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयाच्या भरल्या. जर त्यांनी एकूण 16,000 रुपये भरले असेल तर त्यांनी भरलेल्या एकूण नोटांची संख्या किती विचारले. आपल्याला काय विचारले? नोटांची संख्या विचारलेलं आहे. पहा मित्रांनो, 2000ची एक नोट आहे, 1000ची एक नोट आहे आणि 200 रुपयाची एक नोट आहे. याची टोटल करून घ्या. 3200 रुपये सारख्याच प्रमाणामध्ये भरले, म्हणजे 16,000 आणि 3200. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 16 1 16, शून्याला 16, 16 2 32, बे 1 बे, बे 5 10. प्रत्येकी 5 नोटा भरल्या मित्रांनो. प्रत्येक रुपयाच्या 200च्या 5, 1000च्या 5 आणि 2000च्या 5. म्हणजेच किती झाल्या? 5 गुणिले 3 बरोबर 5 त्रिक 15 नोटा. त्यांनी प्रत्येकी एकूण नोटांची संख्या, एकूण नोटांची संख्या किती आहे? 15 आहे. 15 हे उत्तर करेक्ट आहे. चुकून जर आपला हा गोल झाला तर आपला मार्क गेलेला आहे, हे लक्षात घ्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.